काल केदारनाथ येथे सकाळी साधारण 7:30 वाजेच्या सुमाराला आम्हाला माहिती मिळाली की एक दारू विक्रेता तामसा हद्दीतून केदारनाथकडे दारू घेऊन येत आहे. तर त्याच वेळेला मी आमचे जे बीट अंमलदार आहेत यादव यांना तिकडे तात्काळ रवाना केले. तोपर्यंत गावातील ज्या महिला आहेत त्यांनी सदर जे दारू घेऊन येणारा इसम आहे मारुती डोले याला तिथे जागेवर पकडले होते आणि त्यानंतर तात्काळ आमची गाडी तिथे गेली आणि लगेच तो जो दारू घेऊन जाणारा इसम आहे मारुती ढोले याला तिथे जागेवरच पकडलं आणि पूर्ण तो त्याचा जो मुद्देमाल होता तो जप्त केला. त्यामध्ये 106 दारूच्या बॉटल तिथे आपण जप्त केलेल्या आहेत. साधारण किंमत 8,480 रुपयाचा जो मुद्देमाल आहे तर तो आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्याकडे विचारपूस केली पोलीस स्टेशनला आल्यानंतर. तर त्याने तो जो गजानन राठोड म्हणून एक आहे दारू विक्री करणारा पूर्वीचा एक व्यक्ती, तर त्याच्या सांगण्यावरून 200 रुपये रोजाने तो दारू विक्री करत होता. तर त्याच्या त्या स्टेटमेंटवरून आपण मारुती ढोले आणि त्याला जो प्रोत्साहित करणारे इसम गजानन राठोड राहणार तळेगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि घटना घडल्यानंतर गजानन राठोड फरार झालेला आहे. पण पुढची कारवाई आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे आणि उर्वरित त्याला अटक करून आणखी कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत. सदरचे जे अवैध दारू विक्री करणारे दोन्ही इसम आहेत यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे. 100% मी जेव्हापासून मराठा पोलीस स्टेशन इथे चार्ज घेतलेला आहे, आम्ही गावोगावी प्रत्येक गावी जाऊन दारू असेल, डीजे बंदी असेल, गुटखा असेल, हे जे अनिष्ट कुठलेही जे मानवाला अपायकारक ज्या वस्तू आहेत या सगळ्यांच्या संदर्भाने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जी जनजागृती आहे ती आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, ॲडिशनल SP मॅडम पाटील मॅडम आणि SDPO श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी करत आलेलो आहे आणि आणखी करत राहणार आहे. केदारगुडा गावातही मी स्वतः बैठक घेतलेली आहे दारूबंदी संदर्भाने आणि मी स्वतः त्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये बैठक घेऊन त्यांना या संदर्भाने आश्वस्त केलेलं होतं की आम्ही पोलीस खात्यातले जे लोक आहेत सर्व पोलीस स्टेशन तुमच्या पाठीशी आहे. आपण सगळे मिळून हे जे दारू विक्रेते आहेत या सगळ्यांवर कारवाई आम्ही पोलीस प्रशासनातर्फे करणारच आहोत आणि आपल्याही सहकार्याची आम्हाला गरज असेल अशा पद्धतीने आम्ही भेट दिलेली होती आणि प्रत्येक गावात आमची भेट चालू राहणार आहे. यापुढे आणखी याच पद्धतीने आमचं काम हे चालू असणार.